एक उपाशी कोल्हा अन्नासाठी इकडे तिकडे फिरत होता. बरीच भटकंती करूनही अन्नाचा माग मूसही त्याला हाती येत नव्हता. कोल्हा या शेतातून त्या शेतात फिरत होता. काही मिळेल का म्हणून शोधत होता. उन्हात फिरल्यानं त्याला तहानही लागली होती. आता कसं होणार या चिंतेने कोल्होबा एका झाडाच्या खोडाशी टेकले. सावलीनं हुशारी वाटली. एवढ्यात पंखांची फडफड कानी आली. कोल्ह्यानं आवाजाच्या दिशेने मान वळवली. एक कावळा समोरच्या फांदीवर येऊन बसला. त्याच्या तोंडात चीजचा तुकडा होता. तुकडा बघताच कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटलं. नमस्कार कावळे दादा, तुमची भेट म्हणजे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. काय तुमचा डौलदारपणा आहे. पंखांची चकाकी तर विचारूच नका. आणि चकाकणाऱ्या डोळ्यातलं तेज तर काय वर्णन करावं. माझी पक्की खात्री आहे तुमचा सुमधुर आवाज म्हणजे या जंगलातील चैतन्याचा सूरच आहे. माझी तर मनापासून इच्छा आहे आपले सुमधुर सूर एकदा कानावर पडावेत.